मंडळी, लातूर पॅटर्न हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असेल. मराठवाड्यातल्या एका जिल्ह्याने अख्खा महाराष्ट्राला शिक्षणाचा एक असा पॅटर्न दिला ज्याच्या जोरावर गरिबाची, शेतकऱ्याची पोरं डॉक्टर आणि इंजिनियर झाली. पण विचार करा, जर याच लातूर पॅटर्नच्या नावाखाली देशातली सगळ्यात मोठी पेपरफुटी शिजत असेल तर. एक अशी मॉक टेस्ट जी लातूरच्या एका प्रसिद्ध क्लासेसमध्ये घेतली जाते आणि त्या टेस्टमधले 1, 2, 10 नाही तर तब्बल 42 प्रश्न जसेच्या तसे अगदी ऑप्शन्स आणि फुल स्टॉप सकट नीट 2026च्या मुख्य परीक्षेत येतात. नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे. तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. अभिनंदन. हा योगायोग असू शकतो का? तर नक्कीच नाही. नीट 2026च्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या हाती आतापर्यंत सगळ्यात मोठा मासा लागलाय. नाव आहे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर. लातूरमधल्या ज्या आरसीसी म्हणजेच रेणुका केमिस्ट्री क्लासेसचं नाव ऐकून महाराष्ट्रातली हजारो विद्यार्थी तिथे डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर्स बनण्यासाठी स्वप्न बघून तिथे जात होते. त्याच आरसीसीचे संचालक आता सीबीआयच्या ताब्यात आहेत. पुणे ते लातूर आणि लातूर ते थेट दिल्ली. सीबीआयच्या 28 जणांच्या टीमने महाराष्ट्रात नेमकं काय शोधून काढले? प्राध्यापक कुलकर्णी आणि मोटेगावकरांचं कनेक्शन काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 42 प्रश्नांचं गुपित काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची कुंडली अगदी सोप्या आणि साध्या भाषेत मांडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा खेळ तुमच्या पोरांच्या भविष्याशी खेळला गेलाय. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. नीट 2026च्या निकाल लागण्याआधीच देशात पेपरफुटीची चर्चा सुरू झाली होती. दिल्ली आणि बिहारमध्ये धागेदोरे सापडत असताना सीबीआयच्या रडारवर आलं आपलं महाराष्ट्र. सीबीआयची 1, 2 नाही तर 28 अधिकाऱ्यांची टीम महाराष्ट्रात डेरा टाकून बसली होती. आता तुम्ही म्हणाल, सीबीआय थेट मोटेगावकरांपर्यंत कशी पोहोचली? तर त्याचं कारण होतं, पुण्यात आधीच अटक झालेले एक प्राध्यापक होते, PV कुलकर्णी. सीबीआयने जेव्हा कुलकर्णींना ताब्यात घेतलं आणि त्यांची 3rd डिग्री न वापरता कायदेशीर खोक्या दाखवत चौकशी केली, तेव्हा त्या कुलकर्णीच्या तोंडातून एक नाव निघालं, ते म्हणजे शिवराज मोटेगावकरांचं. कुलकर्णींनी नाव घेता सीबीआयची एक सगळी टीम तातडीने लातूरला रवाना झाली. गेल्या शुक्रवारी काय झालं माहितीये? सीबीआयने लातूरमध्ये थेट मोटेगावकरांचं घर आणि आरसीसी म्हणजे त्यांच्या क्लासेसवर, रेणुका केमिस्ट्री क्लासेसवर, मुख्यालयावर त्यांच्या छापा टाकला. मंडळी, ही चौकशी वरवरची नव्हती. सकाळी सुरू झालेली ही चौकशी सलग 8 ते 10 तास चालली. एकाच खोलीत मोटेगावकर आणि सीबीआयचे अधिकारी समोरासमोरच होते. पण त्या दिवशी मात्र सीबीआयने त्यांना अटक केली नाही. त्यांना एक नोटीस दिली आणि सांगितलं, उद्याच्या उद्या पुण्याच्या सीबीआय कार्यालयात हजर व्हा. मोटेगावकर शनिवारी पुण्यात हजर झाले, पण सीबीआयने तिथे त्यांच्या समोर असे काही पुरावे ठेवले की मोटेगावकरांना प्रश्नांची उत्तरं देणं अगदी कठीण झालं. सीबीआयने गोळा केलेले आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद नोंदींची डायरी त्यांच्यासमोर ठेवली गेली आणि शेवटी मोटेगावकरांना सीबीआयने ताब्यात घेतलं. आता या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आणि धक्कादायक पुरावा काय आहे माहितीये का? तो एक मॉक टेस्ट. कोणताही विद्यार्थी जेव्हा नीट किंवा जेईची तयारी करतो तेव्हा क्लासेसवाले मुख्य परीक्षेच्या आधी सराव परीक्षा घेत असतात, ज्याला आपण मॉक टेस्ट म्हणतो. मोटेगावकरांच्या आरसीसी इन्स्टिट्यूटने सुद्धा नीट परीक्षेच्या काही दिवस आधी एक मॉक टेस्ट घेतली होती. परीक्षा झाली, पोरांनी पेपर दिला आणि विषय संपला असं वाटलं होतं, पण खरी गोम पुढे आहे. नीटची मुख्य परीक्षा जेव्हा झाली तेव्हा एक हुशार विद्यार्थ्याच्या पालकांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्या पालकाने आरसीसीची मॉक टेस्टची प्रश्नपत्रिका आणि नीटची मुख्य पेपरची प्रश्नपत्रिका समोरासमोर ठेवली आणि जे दिसलं ते चक्रावून टाकणार होतं. नीटच्या मुख्य परीक्षेत आलेले तब्बल 42 प्रश्न हे आरसीसीच्या मॉक टेस्टमध्ये जसेच्या तसे आलेले होते. प्रश्न सारखे असणं एक वेळ समजू शकतो, शिक्षकाचा अंदाज अचूक ठरला असावा म्हणूनही देखील येतात. पण इथे प्रश्नातला एकही शब्द इकडे तिकडे झालेला नव्हता. वाक्यरचना तीच, आकडे तेच आणि खाली दिलेले 4 ऑप्शन्स म्हणजेच पर्याय सुद्धा जशीचे तसे होते. हा पुरावा जेव्हा त्या पालकाने समोर आणला आणि सीबीआयच्या हाती लागला तेव्हा सीबीआयला समजलं की हा कुठलाही अंदाज किंवा लातूर पॅटर्न नाहीये. हा सरळ सरळ
पेपर लीकचा प्रकार आहे. मुख्य परीक्षेत पेपर आधीच लीक झाला होता आणि तो मॉक टेस्टच्या नावाखाली आपल्या खास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला होता असा संशय सीबीआयला आला. आता प्रश्न पडतो की हा सगळा खेळ रचला कोणी? या रॅकेटचा मास्टर माइंड कोण आहे? सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याचे प्राध्यापक PV कुलकर्णी हे या संपूर्ण घोटाळ्याचे एक मुख्य दुवे म्हणजेच मास्टर माइंड मानले जात आहेत. पण कुलकर्णी यांनी हा पेपर कुठून तरी मॅनेज केलाय. पण एवढा मोठा पेपर थेट बाजारात विकला तर संशय येईल, म्हणून त्यांनी लातूरच्या कोचिंग विश्वातल्या मोठ्या नावाचा वापर करायचं ठरवलं. तिथूनच शिवराज मोटेगावकरांशी संपर्क साधला गेला. पण मंडळी, गोष्ट इथेच संपली नाहीये. सीबीआयने जेव्हा लातूरमध्ये रेणुका केमिस्ट्री क्लासेसवर छापा टाकला तेव्हा त्यांना फक्त प्रश्नपत्रिका सापडल्या नाहीत, तिथे काही अशा डायऱ्या आणि डिजिटल पुरावे सापडले ज्यात कोट्यावधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आहेत. एका सीटसाठी लाखो कोट्यावधी रुपये उकळले गेल्याचा संशय आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सीबीआयने फक्त मोटेगावकरांनाच नाही तर लातूरमधल्या काही नामांकित डॉक्टरांनाही चौकशीसाठी बोलावलेलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, डॉक्टर सुद्धा. सीबीआयला संशय आहे की या पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये काही बडे डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक मध्यस्थ म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या मुलांसाठी किंवा ओळखीच्या मुलांसाठी मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्या माध्यमातून हा व्यवहार केला होता. खरं तर ही बातमी फक्त एका कोचिंग क्लासेसच्या संचालकाच्या अटकेपुरती मर्यादित नाहीच आहे. हा धक्का अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः लातूरच्या शैक्षणिक परंपरेला बसलेला मोठा धक्का मानला जातोय. 90च्या दशकात जेव्हा लातूरमध्ये श्रीशैल्य मठपती सर, जनार्दन वाघमारे सर किंवा अनिरुद्ध जाधव सर यासारख्या दिग्गजांनी शिक्षणाची पायाभरणी केली होती, तेव्हा लातूर पॅटर्न उदयास आला. गरीब शेतकऱ्यांची पोरं ज्यांच्या घरी लाईट सुद्धा नव्हती, ती पोरं कंदील लावून लातूरच्या कॉलेजमध्ये अभ्यास करायची आणि मेरिट लिस्टमध्ये पुढे यायची. लातूरने महाराष्ट्राला प्रामाणिकपणे अभ्यास करून कसं मोठं व्हायचं हे शिकवलं. पण आज काय परिस्थिती आहे? आज लातूरमध्ये शेकडो कोटींचे कोचिंग क्लासेस उभे राहिलेत. AC रूम्स आहेत, मोठे मोठे होर्डिंग्स आहेत, लाखो रुपयांची फी आहे. आणि या फीच्या बाजारातून आता काय समोर येतंय तर पेपर फुटी. प्रामाणिकपणे दिवस रात्र एक करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? एका बाजूला गरीब शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून कर्ज काढून पोरांना लातूरला डॉक्टर बनवायला पाठवतात. पोरगा वर्षभर मेसचं जेवण खाऊन लायब्ररीत 10-12 तास बसून अभ्यास करतो. आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी रुपये मोजून काही जण मॉक टेस्टच्या नावाखाली थेट मूळ पेपरच पदरात पाडून घेतात. ही त्या प्रामाणिक मुलांच्या कष्टाची क्रूर चेष्टा नाही तर काय आहे? पण आता पुढे काय होणार? तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय आता शिवराज मोटेगावकर यांना पुण्यावरून थेट दिल्लीला घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. त्यांना दिल्लीच्या सीबीआयच्या कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यांची अधिकची जी पुढची सीबीआय कोठडी मागितली जाईल. कारण सीबीआयला माहिती आहे मोटेगावकर हा फक्त एक दुवा आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार दिल्ली किंवा बिहार किंवा NTF मधूनच कुठून तरी लपून बसलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मंडळी, या सगळ्यांचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दरवर्षी परीक्षा होतात, दरवर्षी पेपर फुटतात, चौकशा देखील होतात, काही जणांना अटक होते. पण सिस्टीम बदलणार कधी? तोपर्यंत आमच्या हुशार आणि गरीब पोरांच्या भविष्याचं काय होणार? RCCच्या त्या 42 प्रश्नांनी कोचिंग क्लासेसच्या या काळ्या बाजाराचे 42 तुकडे केलेत, हे मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं? या पेपर फुटीच्या मागे नेमका कोणाचा हात असावा? आणि लातूर पॅटर्नला लागलेला हा डाग भविष्यात खरंच कधी पुसता येईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.